इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। आज बदलापुरात नवनिर्वाचित खासदार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे हे निवडून येताच ॲक्शन मोडमध्ये येत रेल्वे स्टेशनची पाहणी केली। यावेळी त्यांनी रेल्वे प्लॅटफॉर्मची पाहणी करत रेल्वे प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या। यावेळी रेल्वे प्रवासी आणि रेल्वे संघटना यांनी आपल्या समस्या खासदारांपुढे मांडल्या। तसेच रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करून सर्व समस्या कशाप्रकारे सोडवल्या जातील यासंबंधी चर्चा केली। तसेच उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात अधिकाऱ्यांसोबत विविध समस्यांबाबत चर्चा करत बदलापुरातील रेल्वे प्लॅटफॉर्मवर अपुरे टॉयलेट आणि टॉयलेटमधील अस्वच्छता, रेल्वेच्या वाढीव फेऱ्या, रेल्वे प्लॅटफॉर्म व स्कायवॉकवरील चरसी, गर्दुल्यांचा नागरिकांना होणारा त्रास आणि महिलांसाठी अतिरिक्त राखीव डबे सुरू करावेत। आणि बदलापुरातील महत्त्वाचा विषय म्हणजे होम प्लॅटफॉर्म हा पूर्णपणे तयार झालेला नाही आहे। प्लॅटफॉर्मचा शेड हा बनलेला नसून प्रवाशांना आता सुरू होणाऱ्या पावसाळ्यात भिजत प्रवास करावा लागणार असल्याने खासदारांनी अधिकाऱ्यांना तातडीने होम प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत। माजी खासदार कपिल पाटील यांनी अर्धवट तयार झालेल्या होम प्लॅटफॉर्मचे निवडणुकीच्या तोंडावर केलेल्या उद्घाटनावर टीका करत कपिल पाटील हे मागील 10 वर्ष खासदार आणि 3 वर्ष केंद्रीय मंत्री असताना त्यांनी बदलापुरात कोणतेही काम केलेले नाही अशी टीका बाळामामा म्हात्रे यांनी केली आहे। सर्वप्रथम सर्व पत्रकार बंधूंचे मी स्वागत करतोय आणि खास करून आमच्या रेल्वेचे सगळा स्टाफ, प्रवासी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, अनेक लोक, अनेक नागरिक आपल्या आपल्या समस्या सांगण्यासाठी, समजण्यासाठी आज इथं उपस्थित राहिले। सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो। निवडणुकीच्या अगोदर मी बदलापूर रेल्वे स्टेशनला आलो होतो। मी ज्या प्लॅटफॉर्मची पाहणी केली होती, आज ही त्या प्लॅटफॉर्मची अवस्था मला तशाच प्रकारे दिसली। त्यावेळेस अधिकारी वर्गाने सांगितलं होतं की 30 मे पर्यंत त्याचं काम होईल, परंतु कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाही। अधिकाऱ्यांशी त्याविषयी चर्चा केली। येत्या 20 ते 25 दिवसात पहिला टप्पा पूर्ण करून बाकी याच्यात जे काही तांत्रिक अडचणी आहेत त्याच्याविषयी देखील 1-2 दिवसात ते आपल्याला एक तारीख कळवतील। आणि इथं अनेक महिलांचे देखील प्रश्न आहेत। मागे मी जेव्हा आलो होतो, अनेक महिलांनी सांगितलं होतं की खूप मोठ्या प्रमाणात महिला, मला वाटतं 30 ते 35% महिला या प्रवासी आहेत। त्याच्यामुळे त्यांच्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी कमीत कमी तात्पुरती डब्यांमध्ये तरी वाढ व्हावी आणि तशा प्रकारची चर्चा इथं झालेली आहे। आणि मागचे 3 डबे म्हणजे ऑलरेडी 3 आहेत, आता मागचे 3 पूर्ण केले तर 5 डबे 12 मधून हे महिलांसाठी करण्याचं त्यांनी शब्द दिलेला आहे। आणि दुसरी गोष्ट आहे की जे ट्रेन फेरीचा विषय होता, काही कारणास्तव ठाण्यावरून किंवा इतर कसारा मार्गे येणाऱ्या रेल्वे जे तिकडे वेळ उपलब्ध होत नसल्यामुळं कमीत कमी इथून कल्याणपर्यंत फेरी वाढवावी आणि ते शक्य असल्याचं, परंतु ते त्यांच्या वरिष्ठांशी चर्चा करतील आणि त्याच्यावर देखील ठोस असा पर्याय काढतील अशा प्रकारचं आश्वासन अधिकारी वर्गाने दिलेलं आहे। त्यानंतर मी तेव्हाही प्लॅटफॉर्मवर फिरलो, आजही फिरलो, वॉशरूममध्ये पण गेलो होतो। इथली स्वच्छता पाहिली, खूप अस्वच्छ असं आहे। अनेक वेळेला अनेक भिकारी लोक किंवा गर्दुले लोक वगैरे बसलेले असतात, जेणेकरून प्रवास करताना आमच्या महिला वर्गाला त्याचा खूप त्रास होत असतो। आणि म्हणून ते देखील आज मी विनंती केली की पुढच्या वेळेस मी न सांगता येणार आणि आपल्या सगळ्या पत्रकार बंधूंना मी नंतर भेटेन, परंतु मी सगळे शूटिंग करून घेणार। मला स्वच्छतेसाठी मी स्वतः आग्रही आहे, कारण आपल्याला देखील कल्पना आहे की या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब हे स्वतः स्वच्छतेसाठी आग्रही आहेत। अनेक वेळा वर्षातून ते कार्यक्रम राबवतात आणि इथली अवस्था पहिली खूप वाईट अवस्था आहे। जे आपण जिन्यावरून चढलो त्या लाद्यांची देखील अवस्था पाहिली, त्या देखील खूप मोठ्या प्रमाणात तुटलेल्या आहेत। एकंदरीत या सर्व गोष्टीची चर्चा करून संबंधित डिपार्टमेंटला एक मी देखील लेखी पत्र देणार आहे। आज सगळ्या अधिकाऱ्यांवर कशी चर्चा झाली, परंतु या सगळ्या विषयांवर मी एक लेखी पत्र देखील देणार आहे। परंतु स्वच्छतेच्या बाबतीत
आणि जे काही भिकारी किंवा गरजुले असतील या बाबतीत मी कधीही येऊन कधीही कॉम्प्रोमाइज करणार नाही. आणि मी यांना म्हणून विचारलं मॅडमना, मॅडमने सांगितलं स्टाफ अपुरा आहे 4चा. त्यांना ते देखील विनंती केली, तुम्ही ते स्टाफ वाढवण्यासाठी पुढे मागणी करा. मीही प्रयत्न करेन, त्यांचाही प्रयत्न असेल, जेणेकरून स्वच्छता आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे ठेवता येतील. कल्याण कर्जतचा विषय झाला प्लॅटफॉर्मची उंची. हा खूप एक तसं बघायला गेलं तर विचित्र विषय आहे. म्हणजे माझ्या दृष्टीने विचित्र काय आहे, कारण आपण जेव्हा प्लॅटफॉर्म बनवतो ती हाईट त्या डिपार्टमेंटची इंजिनियर असतील किंवा इतर काही स्टाफ असेल, हे हाईटचा जो विषय जेव्हा येतो ना, तेव्हा खरोखर 100% जबाबदारी हे त्या इंजिनियर लोकांची असते. असो, तेही त्यांच्याशी चर्चा केली. उंची वाढवण्यासंदर्भात त्यांनी त्वरित उपाययोजना करण्याचे मला सांगितलेले आहे आणि त्याच्यात देखील माझ्याकडून जे काही मदत लागेल ते मी त्यांना करणार आहे. परंतु ती उंची वाढवण्याचं, कारण हा सगळ्यात जास्त त्रास हा आमच्या माता भगिनींना होतो. एका महिलेने तर मला तिथं सांगितलं, एक गर्भवती महिला होती, तिला ज्यावेळेस चढायचं होतं चढता येत नव्हतं आणि त्यावेळेस 2 पुरुषांनी तिला मदत केली. परंतु हे सगळे प्रकार जे आहेत हे लज्जास्पद प्रकार आहेत. असं कुठलंही काम, कारण ही त्या डिपार्टमेंटची चुकी आहे, ही रेल्वेची किंवा स्टाफची चुकी नाही, त्या डिपार्टमेंटची आहे की काम करताना त्यांनी ती उंची व्यवस्थित ठेवली नाही. त्यानंतर रिझर्वेशन खिडकीचा एक विषय मला सांगितला. 2 खिडकी आहेत, एक सकाळी 8 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत चालू असतो, एक खिडकी सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत चालू असतो. त्या संदर्भात देखील अधिकाऱ्याची चर्चा केली. त्याच्यावर त्यांनी त्वरित सांगितलं दुसरी खिडकी देखील आम्ही सकाळी 8 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत चालू ठेवू. अशा प्रकारचं त्यांनी इथं आश्वासन दिलेलं आहे.